आणि आम्ही ना तिच्याकडे बघून फक्त रडायचो, माझा भाऊ आणि मी. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करते. मी मागच्या व्हिडिओजमध्ये बोललेली होती की माझी बालपणची सगळी स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या मम्मी पप्पांनी कसे दिवस काढले ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. आम्हाला कसं सांभाळलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझी फॅमिली, माहेरकडची फॅमिली किती मोठी होती आणि माझ्या आई वडिलांनी काय काय कष्ट केलेले आहेत ते सर्व मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करते. ज्यावेळेस आम्ही खूप छोटं होतो, म्हणजे खूपच छोटी होते मी, आय थिंक मी 1-2 वर्षाची असेल तेव्हापासूनची स्टोरी मी तुम्हाला सांगते. माझे टोटल जे काका आहेत ते 8 आहेत, म्हणजे माझे पप्पा धरून 8 जण आहेत. आणि एवढी मोठी आमची फॅमिली होती. म्हणजे 4 जे काका आहेत ते बाहेर होते, म्हणजे ते जॉबसाठी बाहेर असायचे आणि माझे पप्पा आणि दुसरे 3 काका धरून ते घरी असायचे. तर ते शेतीच करायचे. पण असं होतं की माझ्या मम्मी पप्पांच्या हातात काहीच नव्हतं, फक्त त्यांनी कष्ट करायचे, फक्त कष्ट करायचे. माझ्या दुसऱ्या काकांच्या हाताखाली कष्ट करायचे. सकाळीच उठायचं, माझ्या पप्पांनी उठायचं 4 वाजता, गायांचं शेण भरायचं माझ्या मम्मीने म्हणजे माझ्या मम्मीने भरून द्यायचं, माझ्या पप्पांनी नेऊन टाकायचं. आणि त्या गाया होत्या 10 ते 15 गाया, नाही जास्त होत्या, 15-20 गाया होत्या. त्यांचं करायचं. सकाळी उठल्यापासून तेवढ्या गायांचं दूध हाताने काढायचं माझ्या पप्पांनी आणि माझे काका दूध नेऊन घालायचे. आणि दुसरं, जेवढी शेती होती त्यात ऊस होता आणि ऊसाला पाणी भरायला फक्त माझे पप्पा असायचे. मग तो रात्र असो किंवा दिवस असो, रात्र दिवस माझे पप्पा पाणी भरायचे. आणि त्याच्या पाणी पण भरायचं दिवसभर, किंवा रात्रीची लाईट असेल तर रात्रीचं पाणी भरायचं, दिवसा असेल तर दिवसा पाणी भरायचं. आणि जेवढ्या गाया जनावरं होतेत ना तेवढे चारण्यासाठी, म्हणजे जे गाया चरायला जातात ना वावरात म्हणा किंवा डोंगराला म्हणा, तिकडे माझे पप्पा घेऊन जायचे. म्हणजे दिवसभर ते बिझीच असायचे कामामध्ये. आणि तेवढं करून पण नंतर जो वेळ मिळेल सकाळी गायांना चारा, म्हणजे गाया चारून वगैरे आणायचे, त्याच्यानंतर जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये पप्पा फवारा घेतलेला होता त्यांनी, म्हणजे जो शेतात आपण फवारा मारतो तो फवारा घेतलेला होता. आणि पप्पा लोकांचे फवारे मारण्यासाठी जायचे, शेतामध्ये जायचे. तेव्हा काहीतरी 1 रुपया टाकी होती, नंतर 3 रुपये टाकी झालेली होती. म्हणजे कमरेला तो फवारा घ्यायचा आणि लोकांच्या शेतात मारायचं. मग कुणाच्या 10 टाक्या असेल, कुणाच्या 15 टाक्या असेल तर ते मारायचे. आणि मग माझे पप्पा आहे ना असेच एक रुपया साचवायचे. की ते का साचवायचे ते पण मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये पुढे सांगते. मग ते असेच हे करायचे. आणि शेतीचा पैसा कधी त्यांच्याकडे नाही आला, म्हणजे 1 रुपया हे त्यांना कधी बघायला नाही भेटला. त्याच्यानंतर दुधाचा पैसा तोही त्यांना कधी 1 रुपया बघायला नाही भेटला. फक्त त्यांनी कष्टच करायचे आणि दिलेली 2 टायमाची सकाळची आणि संध्याकाळची भाकर खायची, बस एवढंच होतं. बाकी त्यांच्या आयुष्यात दुसरं काहीच नव्हतं. माझी मम्मी दुसऱ्या काकांसोबत आणि माझ्या काकींसोबत त्यांच्यासोबत शेतात काम करायची आणि त्यात त्यांची मुलं शिकवायची. त्यांच्या मुलांना जे याच्यासाठी, आम्ही तेव्हा तर छोटंच होतं, जे माझे चुलत भाऊ होते त्यांना शिक्षणासाठी ते वाट्याने दुसऱ्यांची शेती करायचे. तिकडे माझी मम्मी जायची त्यांच्यासोबत. सकाळी घरातले सर्व कामं आवरून, म्हणजे स्वयंपाक, कपडे वगैरे सगळं आवरून सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडायचं. त्यांच्यासोबत वावरात जायचं, दिवसभर त्यांच्यासोबत राबायचं. राबून झालं की घरी यायचं. अंधार पडायचा. अंधार पडल्यानंतर माझी मम्मी कुऱ्हाड घ्यायची आणि सरपण आणायला जायची. तेव्हा चूल असायची, चूल पेटवायची, सरपण आणायला जायचं. आणि एकदा काय झालं, माझी मम्मी असंच, जे लिंब येतात ना झाडाला, त्या लिंबाचे झाड आम्ही काढून टाकलेले होते. त्यावेळेस बाग होता तो काढून टाकलं होतं, कारण पाणी नव्हतं आणि त्याचं सरपण होतं. तर माझी मम्मी ते सरपण आणण्यासाठी गेली आणि अंधार पडला म्हणून ती घाईघाई सरपण तोडत होती. आणि माझी जी काकी होती ती पाठीमागनं आली आणि ती गोळा करत होती, ही तोडत होती. आणि तोडता तोडता तो लिंबाचा, निमुनीचा झाड आहे, त्याचा जो काटा आहे तो माझ्या मम्मीच्या डोळ्यात गेला. इथे बुबळामध्ये तो काटा गेला आणि माझ्या मम्मीने असाच डोळा पकडला. असा डोळा पकडल्यानंतर माझ्या काकीला आवाज दिला की बाई बाई, माझ्या ना डोळ्यामध्ये काटा गेलाय.
तर असा माझ्या मम्मीने डोळा पकडलेला होता. माझ्या काकीने तो काटा डोळ्यातून असा उपसून काढला, तर रक्ताच्या चिळकंड्या माझ्या मम्मीच्या डोळ्यातून उडत होत्या. तर आजपर्यंत माझ्या मम्मीला डोळ्याचा त्रास आहे आणि आजपर्यंत तो माझ्या मम्मीला डोळ्याचा त्रास झाला, पण कोणी दवाखान्यात नेलं नाही. तेव्हा ते नंतर असं डोळा दाबून ठेवल्यानंतर ते रक्त बंद झालं, पण कोणीही दवाखान्यात नेलं नाही. त्यावेळेस फक्त आणि फक्त कष्ट घ्यायचे, बाकी काहीच करायचं नाही, फक्त कष्ट घ्यायचे दुसऱ्यांचे. फक्त माझ्या मम्मीचे आणि पप्पांचे कष्टच घेतले. त्यांना कसले कपडे म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी कधीच नव्हत्या. माझ्या पप्पांनी तर कपडे, माझे जे सगळ्यात मोठे काका आहेत ना, माझे मोठे जे काका आहेत ना, त्यांचीच कपडे मला आठवतं सॉरी माझं लग्न होईपर्यंत माझ्या पप्पांनी त्यांचेच कपडे घातले. कधीच नवीन कपडे नव्हते त्यांना, कधीच नाही. म्हणजे मला आठवतच नाही की त्यांनी कधी नवीन कपडे घातले. म्हणजे तुम्ही विचार करा, जे कपडे आपण टाकून देतो ते कपडे माझ्या पप्पांनी इस्त्री करून घातलेले, की म्हणजे कुणाच्या लग्नाला वगैरे जायचं असेल ना, तर ते कपडे माझे पप्पा इस्त्री करून घालायचे. की ते नवेत, त्यांना असं वाटायचं की ते कपडे नवेत. ते कपडे माझ्या पप्पांनी घातले. तुम्हाला सांगत होते ना मी की माझे पप्पा टाक्या, फवाऱ्याच्या टाक्या मारत असायचे, तर ते पैसे 1-1 रुपया ते साचवायचे, तेव्हा साठवून ठेवायचे. तर का, तर माझ्या मम्मीच्या पाठीमागे ना खूप मोठं दुखणं लागलं होतं. म्हणजे माझ्या मम्मीला आहे ना कोणीतरी बाहेरचं केलेलं होतं. आपण म्हणतो विश्वास नाही ठेवायचा, पण ह्या सगळ्या गोष्टींवर तर माझा पक्का विश्वास बसलेला आहे, कारण मी ह्या सगळ्या गोष्टी खूप लहानपणी बघितल्यात, खूप लहानपणी. एक म्हणजे माझी मम्मी ना अशी करायची ना, अशी रडायची ना. आम्ही छोट होतो, आम्हाला काही म्हणजे कळायचं, पण आपण काही करू शकत नव्हतो. तर माझी मम्मी ना अशी झोपलेली असायची आणि खूप मोठ्या मोठ्याने रडायची, खूप मोठ्या मोठ्याने, आणि म्हणायची म्हणायची की माझ्या छातीतनं खूप जास्त आग होते, माझ्या पोटात खूप जास्त आग होते. म्हणजे तिच्या, आणि इथे ना छातीला तिची ना अशी सूज यायची, अशी सूज यायची, आणि ती खूप हातपाय खोडायची, खूप अशी ओढायची, रडायची, आणि म्हणायची की माझ्या अंगावर कोणीतरी थंड पाणी होतं ना, खूप आग होते. आणि आम्ही ना तिच्याकडे बघून फक्त रडायचो, माझा भाऊ आणि मी. आम्हाला खूप वाईट वाटायचं. आणि माझ्या पप्पांनी जेवढे पैसे कमवलेले असायचे ना, म्हणजे तुम्ही विचार करा, 3 रुपये टाकी, 1 रुपया टाकी, व तेवढे जेवढे पैसे कमवायचे ना, ते तेवढे सगळे पैसे पप्पा मम्मीच्या हॉस्पिटलला वापरायचे. आणि तेव्हा फोन वगैरे काही नव्हतं. आणि माझ्या मम्मीचं एकदा असंच खूप जास्त दुखायला लागलं, आणि तिने काय केलं, मला बोलली की जा गावात, आणि आमचं गाव खूप लांब ना, 2-3 किलोमीटर आमचं गाव आहे. 3 किलोमीटर आमचं गाव आहे. तर मला सांगितलं की बघ, हा आहे ना, याच्यावर नंबर आहे चिठ्ठीवर, हा घे आणि गावात जा, आणि ना मामांना फोन कर, आणि मामांना सांग की मम्मीला भेटायला या म्हणून, मम्मी खूप आजारी आहे असं. आणि तेव्हा मी 1ली-2रीलाच असेल, जास्त मोठी नव्हते, म्हणजे 8-1 वर्षाची असेल मी. आणि तेव्हा मी ती चिठ्ठी घेतली आणि गावात पळत पळत गेले. म्हणजे 2-3 किलोमीटर मी पळत पळत गेले. गावात ना तो 1 रुपया टाकूनचा तो फोन होता, त्याच्यामध्ये ना मी ते पैसे टाकले, आणि त्या काकांकडनं फोन लावून घेतला, दुकानवाल्या काकांकडे. आणि तो फोन ना मामांच्या कंपनीत ना, मामांचे जे कामगार होते ना, त्यांनी उचलला फोन.
आणि ते हिंदीतनं बोलत होते. तर मला तेव्हा हिंदी काही कळतच नव्हती. मी फक्त बोलायचे की नारायण सानप आहे का, माझे मामा म्हणे त्यांच्याकडे फोन द्या. तर त्यांना मराठी कळत नव्हती. तर मी खूप वेळ अशीच थांबले. माझा 1 रुपया पण तो संपला. मग काय करू, मी तशीच घरी निघून आले आणि माझे पप्पा फवारा मारायला गेलेले होते. म्हणजे माझ्या मम्मीला हा त्रास ना खूप वर्ष होता, म्हणजे 7 ते 8 वर्ष मम्मीला हा त्रास होता. मम्मी म्हणजे नेहमीच आजारी असायची. तिची हालत ना आम्ही खूप डेंजर बघितलेले सगळ्यांनी. आणि ह्या परिस्थितीत ना आम्हाला सांभाळायला आमची जी चुलत बहीण होती ना ती सांभाळायची आम्हाला दोघांना, म्हणजे माझ्या भावाला आणि मला सांभाळायची. खूप आधार द्यायची ती आम्हाला की नाही मम्मीला काय होणार नाही वगैरे असं तसं. त्याच्यानंतर ना मग पप्पा घरी आले आणि पप्पांनी मम्मीची अवस्था बघितली. मग पप्पांकडे तर काही पैसे नव्हते एवढे की तिला एवढं हे करू शकतं दवाखाना. मग माझ्या पप्पांनी काय केलं, माझ्या मामांना गावात जाऊन फोन केला. म्हणे पहिलं तुम्ही इकडे गावाला निघून या म्हणे. माझे मामा मुंबईला राहायचे, अजून पण राहतात. त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही निघून या. आणि माझी आजी आणि मामा दोघे पण ना रात्रीचेच बसले बसमध्ये आणि पहाटेच 4-4:30 वाजता घरी आले. तर मम्मीची एवढी हालत डेंजर बघून ना मम्मीला घेऊन गेले ते मुंबईला. माझी मम्मी 2 महिने मुंबईला होती मामा त्यांच्याकडे आणि आम्ही घरी होतो. घरी पूर्ण जॉईंट फॅमिली होती. पण माझे ना चुलत बहिणीने खूप छान सांभाळलं आम्हाला. म्हणजे ती खूप आधार द्यायची आम्हाला की काय नाही होणार मम्मीला. आणि मला काही स्वप्न पडायचं, मला नेहमी ना तेव्हा वाईटच स्वप्न पडायचे. म्हणजे असंच, म्हणजे मी जर झोपली ना दुपारची तर मला असे वाईट स्वप्न पडायचे की माझ्या पप्पांना वाघाने खाल्लं, माझी मम्मी नाही आता, माझी मम्मी वारली. कारण हे सगळे विचार डोक्यात असायचे तेव्हा हे सगळे विचार ना डोक्यात असायचे. मग ते स्वप्न पडायचे. स्वप्न पडले ना मी खूप घाबरायचे. आणि मम्मी अशी शेतात जायची ना कामाला तर मी नुसती रस्त्याकडे बघायची, तिची वाट बघत बसायची की ती कधी येईल घरी. आणि अशी लांबून दिसली मला एकदम मम्मी वारली असं स्वप्न पडलं मला. आणि लांबून मम्मी मला दिसली, मी एवढी पळत गेले आणि मम्मीच्या गळ्यात पडून रडायला लागले. तर माझी काकी मला म्हणते काय झालं तुला. म्हटलं मला असं स्वप्न पडलं. मी आधी लवकर तर काही सांगितलंच नाही, मी फक्त रडायची. आणि मी म्हटलं की मला असं स्वप्न पडलं. तेव्हा ना माझी काकी मला म्हटली की अगं असं स्वप्न पडलं ना जे आपल्यावरती विघ्न असतं ना ते टळतं म्हणे, अशा गोष्टी होत नाही म्हणे. मग मला तिथे कुठेतरी बरं वाटलं. पण मी तेव्हा खूपच हे व्हायचे की नाही का, असं माझ्या आईवडिलांना असं नाही झालं पाहिजे, ते राहिले पाहिजे वगैरे, असे विचार माझ्या मनात नेहमी असायचे. तर ना मग तरी पण ना मग असं झालं की जेव्हा सेपरेट निघाले सर्वजण, म्हणजे माझे जे 8 काका होते ना ते सर्वजण सेपरेट निघाल्यानंतरही आधी माझे मम्मी पप्पा काही कमवत नव्हते, फक्त कष्ट करायचे, फक्त 2 टायमाची भाकर खायचे. आणि सेपरेट निघाले तर एवढं गाया होतात ना, त्यातून फक्त एक गाय माझ्या पप्पांना आली. आणि जे सिमेंटचं घर होतं ना, म्हणजे एक असं पूर्ण आमची ना लांब अशी घरं होती आणि पुढे पडवी होती मोठी. तर सगळ्यांना ना त्यातली एक घर दिलं. म्हणजे जे बाहेर नोकरीला ना नाही बाहेर नोकरीला होते त्यांना नाही दिलं, जे घरी होते ना त्यांना प्रत्येकाला एक रूम दिली. आणि जी शेळ्यांसाठी बांधलेली रूम होती ना ती माझ्या मम्मी पप्पांना दिली. आणि ती दगडाची रूम होती. जी माझे सगळ्यात मोठे काका आहेत ना त्यांच्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस ती बांधलेली होती की तिथे स्वयंपाक करायला. आणि मग ती स्वयंपाक झाल्यानंतर तिथे शेळ्या बांधायला लागले. ती रूम माझ्या मम्मी पप्पाला त्यांना दिली. तिथेच आम्ही राहायचो, तिथेच स्वयंपाक करायचो, तिथेच खायचो, तिथेच झोपायचो. तिथेच शेळ्या 1-2 शेळ्या होत्या तर तिथेच बांधायचो. म्हणजे असे आम्ही राहत होतो. पण एवढं करून सुद्धा आम्हाला एवढं कळत नसायचं ना. तर स्कूलला जायचं. नंतर माझ्या मम्मीला जेव्हा मामांनी तिकडे मुंबईला नेलं, तिकडे खूप जास्त दवाखाने केले, खूप जास्त. म्हणजे प्रत्येक एक्सरे काढ, सोनोग्राफी कर, पूर्ण MRI कर किंवा सगळ्या गोष्टी हे कर.
काहीच निघायचं नाही रिपोर्टमध्ये, सगळे नॉर्मल रिपोर्ट असायचे. मग काय झालं हेच कळत नव्हतं आणि मम्मीला तर त्रास खूप भयंकर व्हायचा. मम्मी नुसती रडायची. मग माझी आजी ना तिथे एका मंदिरात जायची आणि तिथे मंदिरात गेले म्हणजे तिथेच माझी आजी जायची, तिथे धुणं भांडी करायची त्यांची, तिथेच आरती वगैरे करायची आणि मग घरी यायची. तर एकदा काय झालं, माझ्या आजीनी ना त्या तिथे जे पुजारी बाबा होते ना त्यांच्याशी बोलत होती की माझी मुलगी आली, असं असं झालंय तिचं आणि तिला अजिबात बरं वाटत नाही, रिपोर्ट वगैरे सगळे नॉर्मल येतात ते. मग ते बोलले की माझ्याकडे घेऊन या. मग मम्मी ना आजी मम्मीला घेऊन तिकडे गेली मंदिरामध्ये आणि मंदिरात गेल्यानंतर त्या बाबांनी बघितलं, ते बोलले की काहीच नाही म्हणे, तिला फक्त ना माळ घाला गळ्यामध्ये आणि तिचं नॉनव्हेज वगैरे सगळं बंद करा. ज्या दिवसापासून मम्मीला माळ घातली आणि खूप सारे हे सांगितलेले आहेत ना, मार्ग म्हणतात ना, ते सांगितलेले करायला, ते पण केले माझ्या आजीने मम्मीसाठी आणि ती माळ घातली गळ्यामध्ये आणि म्हणे तिला काहीच होणार नाही. त्या दिवसापासून तर आजपर्यंत माझ्या मम्मीला तो त्रास कधीच झाला नाही. म्हणजे जी इथे छातीला सूज यायची ती नाही, आग पडायची ती नाही, खूप त्रास व्हायचा. हे सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा तिला. मग तिकडून ती 2 महिन्यानंतर आमच्या बरोबर घरी आली. मग आमच्या सोबत राहायला लागली. तिथून पुढे सगळं व्यवस्थित झालं. सेपरेट झाल्यानंतर त्यांनी असं एक साधं घर दिलं होतं. एक गाय होती आणि ती गाय, एका गायावर काय होणार म्हणून माझी आजी जी काम करायची ना त्या मंदिरामध्ये जाऊन, तिथले ते जे तिचे पैसे साठायचे ना, त्या पैशातनं मम्मीला 10,000 रुपये आजीने दिले की हे घे तुझ्या संसारासाठी. आणि माझ्या मामीने तिकडनं अशी छोटीशी कढई, छोटे छोटे भांडे वगैरे माझ्या मम्मीला दिले की हा हे घ्या, तुम्हाला भांडे पण नाही भेटलेले तर हे घ्या. आणि मग जे 10,000 रुपये दिलेले होते ना, त्या 10,000मध्ये माझ्या मम्मीनी पप्पांनी शेळ्या घेतल्या की आपण एका शेळीच्या भरपूर साऱ्या शेळ्या करू शकतो ह्या हिशोबाने. आणि त्यांनी अशा 20 10,000 तेव्हा 20 शेळ्या यायच्या, शेळ्या घेतल्या आणि त्या अशा खूप म्हणजे वाडाच भरला शेळ्यांचा ना, एक शेळी वाढून वाढून वाडा भरला. खूप भारी वाटायचं की हां चला बाबा कुठंतरी इन्कम चालू झाली. पण नंतर तिथे पण प्रॉब्लेम व्हायला लागला की त्यांच्या गळ्यांमध्ये लिंबू सापडायचं, कुठं काय सापडायचं, कुठे काय सापडायचं, म्हणजे शेळ्यांना बाहेरचं केलं जायचं आणि रोज 1 शेळी 2 शेळ्या मारायला स्टार्ट झालं. मग त्यांना तिथं पण माझ्या मम्मी पप्पांना खूप वाईट वाटलं. आणि एक गाय होती, त्या गायची पण शेपूट जी असते ना ती कापली गेलेली होती आणि ती गाय पण खराब व्हायला लागली. तर ना मग माझी मम्मी म्हणायला लागली की इथे राहून काहीच फायदा नाही म्हणे, मलाही ना तुम्ही एक कोपी जरी करून दिली ना, त्या कोपीत मी संसार करेल, पण इथं नाही राहणार. जे माझ्यासोबत घडले ते आज जनावरांसोबत सुद्धा घडते म्हणे. मी वाचले, आता हे तर नाही वाचत आहे, एक 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 मती. आणि ते शेळ्या मरलेल्या बघून ना आम्ही खूप रडायचो. म्हणजे माझी मम्मी पप्पा मी माझा भाऊ आम्ही सगळेच रडायचो की हे काय होते, हे काय घडतंय आयुष्यामध्ये. मग तिथून ना आम्हाला जे वावर दिलेलं होतं ना तिकडे गेलो राहायला. आणि माझे पप्पा जे फवारे मारून जे पैसे जमवायचे ना, तर त्याची RD काढलेली होती माझ्या पप्पांनी माझ्या नावची की हिच्या लग्नाच्या वेळी कामं पडेल. ते काहीतरी पैसे 20,000 तेव्हा जमा झालेले होते. तर पप्पा बोलले की आपण इकडे एक शेड ठोकू आणि त्या शेडमध्ये राहू म्हणून. ते पैसे काढले पप्पांनी आणि तिथे आम्ही शेड बांधली, तिथे राहायला गेलो. मग तिकडे कुठेतरी थोडंसं सुख मिळायला लागलं. मग थोडीशी शेती करायला लागले, मग थोडी एक एक गाय वाढवली आणि तिथून कुठेतरी संसार चालू केला. मग माझा भाऊ ITI साठी बाहेर गेला, त्याचा डिप्लोमा झाला. मग त्याने तिथे जॉब केला. मग त्याच्या जॉबमध्ये त्याला ते काम खूप ओव्हरलोड व्हायचं, त्याची तब्येत एकदम काकूळ, मग तो ते काम करू शकत नव्हता. मग ते बंद केलं, त्याने ते सोडून दिलं. मामाच्या नावावर काही मामाने मग तो मुंबईला गेला. आणि तेव्हा नंतर माझं इंजिनिअरिंग मला मम्मी पप्पांनी त्यांनी इंजिनिअरिंगला टाकलं. माझं इंजिनिअरिंग झालं, पण शेवटच्या वर्षी लग्न म्हणजे इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला माझं लग्न ठरलं. मग माझं लग्न झालं. मग त्याच्यानंतर माझा भाऊ मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर ती ओला उबर कंपनी आहे त्याच्यावर गाडी चालवायला लागला. हळूहळू त्याच्याकडे पैसे जमा झाले. मग नंतर माझ्या मिस्टरने त्याला सपोर्ट केला. मग त्याने 4 व्हीलर घेतली, त्याने ती कंपनीला लावली. मग तिथे त्याचं थोडंसं सुधारली परिस्थिती. नंतर तो घरी आला आणि माझे जे काका आहेत ना सगळ्यात छोटे काका, तर ते व्हेटरनरी डॉक्टर आहेत, म्हणजे सरकारी डॉक्टर आहेत जनावरांचे. तर तो त्यांच्यासोबत जायला लागला. त्याने ते एक्झाम दिली, त्यांच्यासोबत प्रॅक्टिस केली आणि आता तो गायांचा डॉक्टर आहे.
आणि तिथे पण तो छान मस्त कमवतो. अशी जर भाडं आलं गाडीचं तर तो तेही करतो. आणि आता मस्त घरी बंगला वगैरे बांधलाय. खूप छान परिस्थिती, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. छान परिस्थिती सुधारली आहे. मम्मीचं पण दुखणं मिटलं. आणि पण जे पप्पा आजपर्यंत जे फवारे मारत होते ना, त्याच्यामुळे माझ्या पप्पांचं पूर्ण मनका कामातून गेलेलं आहे. म्हणजे सकाळी जर त्यांना उठायचं म्हटलं ना की ते अशी काठी घेतात आणि त्या काठीवर पूर्ण जोर टाकतात आणि मग उठतात. नाहीतर मग असं डायरेक्ट भिंतीला धरायचं, हळूहळू हळू आईग वाईग करतात आणि हळूहळू वर हात ठेवत ठेवत उभे राहतात. म्हणजे तो जेव्हा त्यांनी जे कष्ट केलेले त्या कष्टाचा त्रास त्यांना आता होतोय. म्हणजे आता बसून खायचे दिवस आहे तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. आणि एवढं करून पण ज्यावेळेस आम्ही स्कूलला जात होतो त्यावेळेस माझे म्हणजे जे मुलं सहलीला वगैरे जायचे आणि त्यावेळेस मी जर म्हटले ना पप्पांना की पप्पा सगळे मुलं सहलीला चाललेत, मला पण जायचं, तर माझे पप्पा मला कधीच म्हटले नाही की आपल्याकडे पैसे नाही आहे तू जाऊ नको वगैरे, कधीच नाही. तर मला पैसे द्यायचे, म्हणजे कुणाकडनं उसने घ्यायचे, नंतर त्यांचे कधीतरी ते फेडायचे, पण मला सहलीला पाठवायचे. मग तुला सहलीला जायचंय ना, मग तुला नवीन ड्रेस नको का? मग मला सायकलवर घ्यायचे, सायकलवर घेऊन आम्ही आश्वीला जायचो, तिथे जाऊन मला ड्रेस घ्यायचे आणि हा ड्रेस नवीन घेऊन जा. त्याचा स्टिकर जर असेल ना, तो 500-600 रुपयाचा जर ड्रेस असेल ना, तर माझे पप्पा तिथे स्टिकर काढून टाकायचे. आणि घरी आल्यावर मम्मीने जर विचारलं ना हा ड्रेस कितीचा आहे, तर माझे पप्पा म्हणायचे अगं 300 रुपयाचा आहे, म्हणजे कमी सांगायचे. तर का तर मम्मी ओरडन, कशाला पैसे वाया घालताय, एवढे कशाला महागाचं घेताय, असं म्हणायचे. मम्मीला कधी ते खरं नव्हते सांगत की मी एवढा खर्च केला किंवा तेवढा केला. आणि माझ्या भावाने सुद्धा ना अशी परिस्थितीत दिवस काढलेले ना, म्हणजे तो जेव्हा स्कूलला होता ना त्यावेळेस त्याचा ड्रेस फाटलेला असायचा, इथे खिशाला, इथे खाली. तो असे मोठे मोठे धागे घालून, म्हणजे आपण शिवतो ना तर ते असे मोठे मोठे धागे दिसायचे, एवढं मोठे शिवून तो तसा ड्रेस घालायचा. स्लीपर भेटायची पॅरेगॉनची तेव्हा स्लीपर, ती स्लीपर त्याच्या पायात, तो किती 3-3 वर्ष एक स्लीपर वापरायचा. आणि ते टाचेच्या खाली ना ती स्लीपर पूर्ण फाटलेली असायची, म्हणजे खाली काहीच नाही, आपला पाय पूर्ण टाच पूर्ण जमिनीला टेकायची अशी चप्पल. पाठीमागचं तर एवढं तर ते तुटूनच जायचं, तरी फक्त पुढे फक्त अर्धा पाय बसायचा, एवढी चप्पल असायची, तरी तो तशीच घालायचा. ही परिस्थिती त्याने 10वी पर्यंत काढली. नंतर तो ना माझ्या काकांचं कृषी सेवाचं दुकान आहे, त्यांच्याकडे दुकानात बसायचं, काम करायचं, थोडेफार पैसे यायचे. किंवा मग त्याच्या मित्राचं आश्वीला दुकान होतं फिटरचं, तिथे तो काम करायचा, तिथे थोडेफार पैसे यायचे. मग त्याच्यातून तो कधीतरी कपडे वगैरे घ्यायचा. म्हणजे अशी परिस्थिती होती. आणि मला तर खरोखर आठवत नाही माझ्या पप्पांनी कधी नवीन कपडे घातले. पण माझं लग्न झाल्यापासून ना, जेव्हा जेव्हा दिवाळी येईल किंवा काही येईल ना, त्यावेळेस मी नवीन कपडे घेते. म्हणजे एक वेळेस मला कमी करायचं, पण त्यांना 2-2 शर्ट पीस मी घेऊन जाते, पप्पा हे शिवा आणि हे दिवाळीला घाला. आणि माझ्या पप्पांना ना अंगठी, सोन्याची अंगठी घालायची खूप हौस आहे, म्हणजे त्यांना खूप आवडते अंगठी. पण आजपर्यंत मी त्यांना अंगठी नाही करू शकले, पण एक दिवस मी त्यांना ती अंगठी पण करणार आहे आणि ती त्यांना सरप्राईज देणार आहे. 23 मेला त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे, तो पण वाढदिवस मी सेलिब्रेट करणार आहे. तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत अपलोड करेल, म्हणजे उद्याच. म्हणजे त्यांनी अशी परिस्थिती काढली ना, परिस्थितीत दिवस काढलेले आहेत ना की बस, ते आठवलं ना तरी पण रडणं माझं थांबत नाही. तर तुम्हाला मी काहीच सांगितलेलं नाही, काहीच नाही, खूप थोड्या गोष्टी मी याच्यातल्या सांगितल्या आहेत. एवढं सांगायला गेलं तर मी व्हिडिओच नाही बनवू शकत, इतकं अवघड आहे. आणि एवढं करून सुद्धा, दवाखाना वगैरे सगळं करून सुद्धा, माझी मम्मी जेव्हा नीट झाली ना तेव्हा पण फवारे मारायचे. परत आमच्या घरी पेरूचा बाग झाला होता, पेरू विकायचे. कुठं असे वावरामध्ये सीताफळाची झाडं होते ना, सीताफळं घ्यायचे, तोडायचे, ते विकायचे. असे एक 5-5 रुपये, 10-10 रुपये, 50-50 रुपये साठून
त्यांनी माझ्या मम्मीला ना गळ्यातलं केलेलं आहे, अजून तिच्या गळ्यात आहे मंचल्या. आणि हळूहळू ना त्यांनी हे सगळ्या गोष्टी तिच्यासाठी केल्या. म्हणजे बाकीच्याने एवढं तर नाही केलं, पण थोडं थोडं तरी केलं की हां बाबा ती तेवढ्यातच ती खूप खुश आहे. म्हणजे तिला वेल म्हणा, कानातले वेल म्हणा, कानातले म्हणा, किंवा गळ्यातलं मंचल्या आहेत ना त्या मंचल्या म्हणा, पोत म्हणा, हे सगळ्या गोष्टी त्यांनी हळूहळू तिच्यासाठी केल्या. मग तो भाजीपाला विकून म्हणा, शेतातला भाजीपाला विकायला जायचं. सोमवार गुरुवार 2 दिवस आश्वीच्या अलीकडच्या आश्वीच्या पलीकडच्या आश्वीचा बाजार असतो, तिकडे ते विकायला जायचं. म्हणजे त्यांनी अशी परिस्थिती काढली आहे. आणि तिला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात माझे पप्पा. म्हणजे त्यांचं असं ना की त्यांना त्रास झाला ना तरी चालेल, पण तिला खुश ठेवायचं, असं त्यांचा स्वभाव आहे. व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्या मम्मीला, पप्पांना पण बघितलं असेल असं, पण अशी समोरासमोर काही ते ब्लॉगमध्ये बोललेले नाही, फक्त मी असंच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यांना. माझं तो पहिला चॅनल होता ना, त्या चॅनलमध्ये मी आमचं जुनं जे घर होतं ना, म्हणजे जे शेडमध्ये बांधलेलं होतं ना, ते पण मी दाखवलेलं होतं. पण तो चॅनल आता मी नाही चालवत. याच्यामध्ये ह्या ब्लॉगमध्ये ह्या चॅनलवरती मी तो जुन्या घराचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल, नक्की दाखवेल कसं होतं घर, कसं नाही. माझ्या दोन्ही डिलेवऱ्या त्याच घरामध्ये झाल्यात, जुन्या घरामध्ये जे छोटं घर होतं ना तिथे. मी जेव्हा मम्मी पप्पांबद्दल बोलायला जाते ना, मला अक्षरशः ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात बोलताच येत नाही. आणि माझ्या मिस्टरांची पण स्टोरी जर ऐकली ना तुम्ही, त्यांनी कसे दिवस काढलेले तरी पण खूप रडायला येतं. म्हणजे मला लग्नाच्या आधीच त्यांनी सांगितलंय की मी कसं राहिलोय, मी कसे दिवस काढलेले, मी कसं शिकलोय, मी कसं खाल्लेलं आहे, मी शिक्षण करताना उपाशी राहिलेलं, हे सगळ्या गोष्टी मला त्यांनी लग्नाच्या आधीच सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींची खूप जाणीव आहे. आणि एक असं वाटतं ना की तेव्हा पण माझ्या मिस्टरांनी एवढे वाईटात दिवस काढलेले, आणि आजही आमच्यासाठी, बायकोसाठी आणि मुलांसाठी तेवढ्या त्यांच्या सगळं सोडून, बायको मुलं आई बापा सोडून एवढ्या लांब राहतात, ते पण डाळ भात खाऊन. कधी चपाती, 8-8 महिने त्यांना चपाती माहीत नसते. नेहमी मला म्हणतात की मी इकडं आल्यानंतर ना पोटभर होणार आहे. चला बाय.